आता बातम्या सविस्तरपणे पाहूया। मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य सरकार विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी वारंवार केली जाते आणि या पार्श्वभूमीवर 16 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन बोलावण्याचा राज्य सरकारचा निर्णय जवळजवळ निश्चित झाल्याचं समजतंय। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये यावर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे। 16 फेब्रुवारीच्या विशेष अधिवेशनामध्ये मागासवर्ग आयोगाचा अहवाल मांडून तो स्वीकारला जाण्याची शक्यता आहे। तसंच आरक्षणाबाबतचं विधेयक देखील मांडलं जाण्याची शक्यता आहे। मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाच्या निर्णयावर पुनर्विचार करण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या क्युरेटिव्ह पिटिशनवर सध्या सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे। तर मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण द्यावं ही मागणी मनोज जरांगेंनी लावून धरली आहे। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। प्रणाली, एकंदरीतच मराठा आरक्षणाच्या या अनुषंगाने 16 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन बोलावण्याचं जवळपास निश्चित झाल्याचं समजतं आहे। काय नेमकी याबद्दलची माहिती? गेले काही दिवस सातत्यानं मागणी सुरू होती की मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवलं जावं। प्रत्येक पक्षाची काय भूमिका आहे, आमदारांचं काय म्हणणं आहे हे या अधिवेशनाच्या माध्यमातून कळू शकेल। त्याचबरोबर विधेयक आणून सुद्धा आपल्याला त्यावर शिक्कामोर्तब करता येणार होतं। परंतु आपल्याला माहिती आहे की 26 जानेवारीला मनोज जरांगे पाटील यांनी नवी मुंबईमध्ये आंदोलन केल्यानंतर राज्य सरकारकडून एक राजपत्र काढण्यात आलेलं होतं। त्या राजपत्रावर हरकती आणि सूचना करत मागवण्यात आलेल्या आहेत। त्याचा कालावधी हा 16 फेब्रुवारी पर्यंत आहे। 16 फेब्रुवारीपर्यंत या हरकती आणि सूचना नोंदवायच्या आहेत। दरम्यान हे विशेष अधिवेशन बोलवलं जात आहे। दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरू केलेलं आहे। त्यांची मागणी आहे की सगळे सोयरे हा शब्द शब्दावर सरकारने शिक्कामोर्तब करावा। जे राजपत्र काढण्यात आलेलं आहे त्याचं कायद्यामध्ये रूपांतर करण्यात यावं। एकूणच हा सगळा जो पेच मराठा आरक्षणाच्या संदर्भातला ज्या काही दिवसात निर्माण झालेला आहे त्यावर उत्तर म्हणून हे विशेष अधिवेशन बोलवण्याचं जवळपास निश्चित झालेलं आहे। त्याची मान्यता मात्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतली जाईल आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतल्यानंतर सगळ्या आमदारांना या संदर्भातलं पत्र जाईल आणि त्यानुसार हे विशेष अधिवेशन घेतलं जाणार आहे। एकूणच मराठा समाजाची जी आरक्षणाची मागणी आहे त्याला ओबीसी मधून आरक्षण मिळावं ही जी मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे त्याला ओबीसी कडून मात्र विरोध होतोय। त्यामुळे नेमकं या अधिवेशनामध्ये काय होतं हे सुद्धा बघणं महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टीने हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही। ठीक आहे प्रणाली, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल।